नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पोलीस भरती, वनरक्षक भरती, गट क ड भरतीसाठी विचारल्या जाणाऱ्या भूगोल या विषयावरील संभाव्य प्रश्नसंच बघणार आहोत। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न, कोकणातील सर्वाधिक लांब नदी कोणती? तर कोकण विभागातील सर्वात लांब नदी आहे उल्हास नदी, पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। मित्रांनो, उल्हास नदी ही रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या रांगेत बोर घाटात उगम पावते। पुढे, उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य महाराष्ट्रात कोठे पाहावयास मिळते? तर ही वने पाहावयास मिळते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य म्हणजे मित्रांनो उच्च तापमान व अतिवृष्टी असलेला प्रदेश। पुढे, आगपेट्या उद्योगधंद्यांसाठी कोणत्या लाकडाचा मुख्यतः उपयोग केला जातो? आगपेट्या बनवण्यासाठी जो लाकूड वापर केला जातो त्या लाकडाचं नाव आहे पॉप्युल्स। आणखी मित्रांनो कोणतं नाव आहे लाकडाचं? आस्पेन लाकडाचं नाव आहे, तेही आगपेट्या लाकड बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो। पुढे, कोणती अरण्ये पूर्व महाराष्ट्र परिसरात काही ठिकाणी आलापल्ली अरण्ये म्हणून ओळखली जातात? आलापल्ली अरण्ये, तर त्या अरण्याचं नाव आहे उष्णकटिबंधीय आर्द्र पानझाडी वने। मित्रांनो, ही वने कोणत्या प्रकारची आहे? तर त्यामध्ये सागवान, आवळा, बांबूची वने, कुसुम, सिरस ही वने त्यामध्ये आढळतात। मित्रांनो, ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? तर महाराष्ट्रातील पूर्व विभागात, म्हणजे गडचिरोली आणि चंद्रपूरचा जो पूर्वेकडील भाग आहे त्यामध्ये ही वने आढळतात। पुढे, कोणती नदी अमेरिका आणि मेक्सिको या दोन देशांमधील आंतरराष्ट्रीय सीमा बनली आहे? अमेरिका आणि मेक्सिको, मेक्सिको हा देश आहे उत्तर अमेरिका खंडातील एक देश आहे तो। तर अमेरिका आणि मेक्सिकोमधील कोणती नदी आहे जे की आंतरराष्ट्रीय बॉर्डर आहे? त्या नदीचं नाव आहे रिओ डी ग्रँडी, पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल। ही नदी जी आहे 3051 किलोमीटर लांबीची आहे, आंतरराष्ट्रीय सीमा बनलेली आहे ती। पुढे, हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे? हिराकूड धरण जे की भारतात सर्वाधिक लांबीचे धरण आहेत, ज्याची लांबी किती आहे मित्रांनो? 25.80 किलोमीटर त्याची लांबी आहे धरणाची, आणि ते कोणत्या राज्यामध्ये आहे? ओडिशा राज्य। नदी विचारलेली आहे आपल्याला प्रश्नामध्ये, तर ती नदी आहे महानदी, पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल। पुढे, महाराष्ट्रात सर्वात कमी नागरी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? कमी नागरी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? तर तो आहे सिंधुदुर्ग, पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल। आणि मित्रांनो, जर भारतातील सर्वात कमी शहरीकरण असलेले राज्य विचारलं तर आपलं उत्तर येईल हिमाचल प्रदेश। आणि महाराष्ट्रात सर्वाधिक कमी नागरिक लोकसंख्या असलेले जिल्हा विचारलं तर सिंधुदुर्ग। पुढे, क्षेत्रफळानुसार सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता? आकारमानानुसार, क्षेत्रफळानुसार सर्वाधिक लहान केंद्रशासित प्रदेश। तर मित्रांनो, भारतात 8 केंद्रशासित प्रदेश आहेत, त्यापैकी सर्वात लहान केंद्रशासित जो प्रदेश आहे त्याचं नाव आहे लक्षद्वीप, पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। जे की मित्रांनो किती आहे त्याचं आकारमान? 32 चौरस किलोमीटर आहे। पुढे, कळसुबाईनंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचे शिखर कोणते? अर्थात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक उंचीचे शिखर ते आहे साल्हेर, पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल, जे की नाशिक जिल्ह्यामध्ये आहे। त्याची उंची किती आहे मित्रांनो? 1567 मीटर एवढी त्याची उंची आहे। पुढे, तोरणमाळचे पठार महाराष्ट्रातील डॅश जिल्ह्यात आहे? तोरणमाळचे पठार थंड हवेचे ठिकाण आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते आहे नंदुरबार जिल्हा, पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। पुढे, मुख्यतः कोणत्या जिल्ह्यात जांभी मृदा आढळते? जांभी मृदा, मित्रांनो ती मृदा कशी असते? लाल रंगाची असते जांभी मृदा, ज्यामध्ये लोह आणि ॲल्युमिनियम आढळते। ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते महाराष्ट्रात? ते आढळते सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। मित्रांनो, या जी मृदा आहे, माती आहे जांभी माती, त्याचा उपयोग कशासाठी केला जातो? तर तांदूळ
नाचणी, ऊस, काजू यांची लागवड करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. पुढे भारताचे पहिले जहाज बांधणी केंद्र कुठे आहे? जहाज बांधणी केंद्र ते आहे सर्वप्रथम विशाखापट्टणम येथे. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. सर्वात जुने आणि सर्वात पहिले जहाज बांधणी केंद्र आहे, ज्याचं नाव आता काय मित्रांनो? हिंदुस्तान शिपाई यार्ड लिमिटेड, विशाखापट्टणम. पुढे सर्वाधिक क्रोमाइटचे उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते? क्रोमाइटचे उत्पादन महाराष्ट्रामध्ये ते होते भंडारा जिल्हा. पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. क्रोमाइटचा वापर मित्रांनो स्टील, तांबे, काच व सिमेंटच्या उत्पादनात त्यात वापर केला जातो. पुढे कोणत्या डोंगर रांगांमुळे गोदावरी, तापी खोरी वेगळी झाली आहे? या नद्यांची खोरी वेगळी झाली कोणत्या डोंगर रांगांमुळे? तर सातमाळा, अजिंठा डोंगर रांग. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, ही जी डोंगर रांग आहे सातमाळा आणि अजिंठा डोंगर रांग ही सह्याद्री पर्वतरांगेच्या 3 प्रमुख डोंगर रांगांपैकी एक आहे. त्याची दिशा कशी आहे सातमाळा अजिंठा डोंगर रांगाची? तर पश्चिम पूर्व अशी त्याची दिशा आहे. पुढे भारताच्या मध्यातून डॅश वृत्त गेले आहे. तर कोणते वृत्त गेलेले आहे? एक अक्षांश रेषा आहे, आडवी रेषा आहे, तर ती मध्यातून गेलेली आहे भारताच्या. तर त्या अक्षांश रेषेचं नाव काय आहे? तर कर्कवृत्त. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल, जे की भारताच्या 8 राज्यातून जाते कर्कवृत्त रेषा. पुढे निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते? निलगिरी पर्वत जे की कुठे आहे मित्रांनो? तामिळनाडूमध्ये आहे, ते राज्यामध्ये आहे. निलगिरी टेकड्या ज्याला ब्ल्यू माउंटन असंही ओळखलं जातं, ब्ल्यू माउंटन या नावाने, त्यामधील सर्वोच्च शिखर कोणते? सर्वात उंच शिखर ते आहे दोडा बेट्टा. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. पुढे ट्रान्स हिमालयीन नदी म्हणून डॅश या नदीस संबोधतात. ट्रान्स हिमालयीन नदी म्हणजे मित्रांनो कोणती नदी? जे की तिबेट हिमालयन प्रदेशामध्ये उगम पावते, त्याला ट्रान्स हिमालयन नदी म्हणतो आपण. कोणती? तर सतलज नदी. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. पुढे आफ्रिका व अरेबियन द्वीपकल्प यांना कोण विभाजित करतो? आफ्रिका खंड आहे आणि अरेबियन द्वीपकल्प आहे. आशिया खंडाचा जो भाग आहे अरेबियन द्वीपकल्प, त्यांना कोण विभाजित करतो? कशाद्वारे ते विभागले गेले 2 द्वीपकल्प? तर ते विभागले गेले तांबडा समुद्र. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. ज्याला आपण काय म्हणतो? लाल समुद्र, रेड सी अशी त्याला नावे आहेत. तांबडा समुद्र हा समुद्र युरोप व आशिया याला जोडणारा एक शिपिंग मार्ग आहे मित्रांनो, तांबडा समुद्र. पुढे पश्चिम घाटाची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? पश्चिम घाट ज्याला वेस्टर्न घाट, सह्याद्री पर्वतरांग या नावाने ओळखतो, त्याची महाराष्ट्रातील लांबी, तर ती महाराष्ट्राची लांबी आहे ती 500 किलोमीटर. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. पुढे प्रवरा नदीवरील धरणाचे नाव काय आहे? प्रवरा नदी, तर त्यावरील धरणाचे जे नाव आहे त्याचं काय नाव आहे? तर विल्सन डॅम. पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. प्रवरा नदी ही अहमदनगर जिल्ह्यातून उगम पावणारी नदी आहे. भंडारदरा आणि कोणतं धरण आहे मित्रांनो प्रवरा नदीवर? निळवंडे असं त्या नाव आहे. 2 धरणं आहेत. भंडारदरा जे धरण आहे ते अकोले तालुक्यामध्ये आहे, ज्याला विल्सन डॅम असंही म्हणतो आपण. पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. पुढे सूर्यमालेत पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता? सूर्यमालेतील क्रमाने येणारा ग्रह पृथ्वीनंतर, तर मित्रांनो पहिले सूर्यमालेत सूर्य हा ग्रह आहे, नंतर बुध, शुक्र, पृथ्वी, पृथ्वीनंतर मंगळ. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. आणि मंगळनंतर गुरु, शनी आणि शेवटी क्रमाने नेपच्यून, म्हणजे अर्थात पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. पुढे जागतिक अन्न व कृषी संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर जागतिक अन्न व कृषी संघटनेचे मुख्यालय आहे रोम या शहरामध्ये. रोम
कोणत्या देशाचे राजधानीचं नाव आहे तर इटली या देशाचे नाव युरोपमध्ये. पुढे बंगालच्या उपसागरातील पॅराद्वीप हे बंदर कोणत्या राज्यात आहे? बंगालच्या उपसागरातील पॅराद्वीप हे बंदर आहे भारताचं प्रमुख बंदर आहे ते. तर ते कोणत्या राज्यात आहे? ते ओडिशा राज्य. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. 8वे मोठे बंदर आहे ते भारताचे पॅराद्वीप बंदर. पुढे ठाणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोणते आदिवासी राहतात? तर ठाणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात वेस्टर्नचा जो पार्ट आहे ठाणे जिल्ह्याचा, तर त्यामध्ये जे आदिवासी राहतात ते वारली आदिवासी. मित्रांनो, त्यांची पेंटिंग प्रसिद्ध आहे, वारली पेंटिंग. तेच वारली आदिवासी ठाणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात ते राहतात. पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. पुढे शेवटचा प्रश्न. बंगालच्या उपसागरात एकूण बेटे किती आहेत? जे एकूण आयसलँड्स आहेत बंगालच्या उपसागरात, तर ते किती आहेत? तर एकूण त्यांची संख्या आहे 204. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, हे 25 प्रश्न होते भूगोल या विषयावर आधारित, जे की तुम्हाला भविष्यात नक्कीच उपयोगी पडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.